इथं करूयात आपण एक्स स्क्वेअर प्लस 7x एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0. हा पहिलं काय करायचं, डिस्क्रिमिनंट काढायचं म्हणजे काय काढायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं ना. त्यासाठी आधी काय लागेल, एबीसी तर लागेल ना. म्हणजे आपण जे ह्याला केलं होतं फॉर्म्युला मेथडला तेच करायचं, काय वेगळं करायचंय का, सगळे मेथड सगळं सेम. पहिलं काय लिहितो आपण, कंपेअरिंग विथ पटपट सांगा त्याला, कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. चला ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू, काय डाऊट, पुढे काय करायचं आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू बी किती आहे मायनस 4, ए किती आहे 1, सी किती आहे, काय करतो मग आपण 49 मायनस मायनस 4, 4 1 जा 4 म्हणजे किती झालं 50 झालं. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे काय, डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट, तुमची व्हॅल्यू आली. क्लिअर, काय डाऊट, असे सगळ्याचे काढायचे. होमवर्कला करायचं. मला फक्त रूटचं सांगा, आता हे जमेल तुम्हाला, ह्याचं सांगा बरं. बी स्क्वेअर काय येणार इथं, 4 स्क्वेअर ना. आता ह्या केसमध्ये याचं सांगतो आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac. चला काय लिहिणार बघा, 4चा स्क्वेअर मायनस 4, ए काय, सी काय सांगा मग आता काय होईल, 4चा स्क्वेअर मायनस, आता लक्ष द्या, 4 2 जा तर 8 होईल, रूट टू कोण येते, 2√2 वाला, √2 इंटू √2 2, √3 3, √5 आता 4 2 जा 8 तर आहेच, √2 तर 2 झालं, मग 8 इंटू 2 किती झालं, पाहिजे असेल तर इथं मी 8 इंटू 2 लिहितो आणि नंतर मग 16 मायनस 16 किती झालं 0. कळालं की नाही कळालं. तर हे करताना तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac रूट वगैरे जरी आले तर घाबरायचं काय कारण, जसं आपण करतो तसंच मल्टिप्लिकेशन करताना रूट सेम असेल तर डायरेक्ट रूट कॅन्सल. क्लिअर आहे का. हे जे आहे ते पहिलं क्वेश्चन नंबर कुठला, डिस्क्रिमिनंटचा 2. आता पुढं समजा मला काय करायचंय, हा पुढचा जो आहे डिटरमाइन द नेचर. आता हे दोन्ही इक्वेशन, आता ह्याच्यापेक्षा हा जास्त महत्वाचा आहे बरं का. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. जास्त का महत्वाचं आहे, कारण की ह्याच्यात पण तेच करायचंय जे ह्याच्यात केलंय. काय सांगितलं, क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे करतोय आपण ते ऍक्च्युअली जे क्वेश्चन नंबर 2 मध्ये केले तेच करायचं. म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट काढावं लागणार आहे. नेचर ऑफ रूट म्हणजे काय, डेल्टावरच सांगणार ना नेचर ऑफ रूट. डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 आहे तर रिअल अँड अनइक्वल, डेल्टा इक्वल टू 0 आहे तर रिअल अँड इक्वल, डेल्टा लेस दॅन 0 असेल तर नॉट. हे कशावर ठरतं, डेल्टावर ठरेल ना. पण पहिले तर डेल्टा तर काढावंच लागणार आहे. मग आता ह्या केसमध्ये समजा हे गणित घेतलं तर पहिलं मगाशी आपण लिहिलं तेच, काय लिहिणार पहिलं, कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. ए किती येणार, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 4, सी इज इक्वल टू, मग काय करतो आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac लिहायचं प्रॉपर, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू मायनस 4 स्क्वेअर मायनस 4, ए किती आहे 1, सी किती आहे 4चा मायनस 4चा स्क्वेअर 4 4 जा 16 मायनस 16. मग डेल्टा जर 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स कसे झाले, मग काय लिहायचं, रूट्स ऑफ, हे दिसतंय ना इथं बघा, द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन असं लिहायचं. काय लिहायचं, द नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज काय लिहिणार, रिअल अँड इक्वल. असं व्यवस्थित पहिल्यापासून व्यवस्थित लिहायचं. आता हे कसं लिहायचं काय जे आहे ते तुम्हाला दिलं इथं सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, पेज नंबर 43. कंपेअर केलं, एबीसी काढलं, बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं, तर डी. आता इथे डी च्या ऐवजी डायरेक्ट डेल्टाच लिहा, नाही तर परत कन्फ्युजन होईल, डी कुठून आला आता. सरळ आपला ट्रायंगल असतो ना डेल्टाचा, तर इथे पण डेल्टा काढ. कळालं का नाही कळालं. तर सेम आता आपण केलं ते शेवटी व्यवस्थित असं लिहायचं, व्यवस्थित सगळं, अजिबात शॉर्टकट मारायचं नाही. हा मला येतंय डायरेक्ट बी स्क्वेअर एबीसी लिहिलं नाही, डायरेक्ट बी स्क्वेअर मायनस एसी चालणार
नाही, मग तिथं मार्क तुमचे कट होतील, अर्धा एक मार्क उगाच कट होतील. त्यामुळे इथं ह्या एक्सरसाइज मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मार्क गेले नाही पाहिजेत, माहीत असून पण मार्क गेले नाही पाहिजे. मेथड एकदम सोपी आहे. समजा हे सांगा बरं, आता इथं दिसतंय तुम्हाला ए काय, बी काय, सी काय, सांगा बरं जरा. ए किती आहे 1, बी 2 आहे, सी किती आहे. व्हेरी गुड. मग आता बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर काय झाला 2 स्क्वेअर मायनस 4 ए. पुढं आता काय होणार, इथं 2 चा स्क्वेअर 4 झाला. आता हे मायनस मायनस प्लस व्हायला पाहिजे, पण आता त्यांनी इथं मायनस लिहिलंय की नाही. मग आता इथं फक्त यांचं मल्टिप्लिकेशन काय होणार, -36. कळतंय, डायरेक्ट नुसतं 36 लिहायचं का नाही लिहायचं, कारण की इथं मायनस लिहिले म्हणून. जर त्यांनी इथं साईनच दिली नसती तर मग डायरेक्ट 4 + 36 लिहून मोकळं झालं असतं. तर त्यामुळं जिथं हे असे असे क्वेश्चन आहे तिथं जरा सावधान राहायचं. मायनस त्यांनी साईन कुठली दिली, आपल्याला कुठली लिहायची, तेवढं जरा व्यवस्थित. बाकी पुढचं माहिती आहे तुम्हाला कसं काय. क्लिअर. पहिले काय दिलंय, फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय. कशापासून बनवायचंय, हे दोन व्हॅल्यू दिले. हे दोन व्हॅल्यू म्हणजे काय दिलंय, अल्फा आणि दिले ना त्यांनी, रूट्स आर गिवन. रूट्स म्हणजे काय, अल्फा बेटा. पहिल्यांदा व्यवस्थित गिवन लिहून घ्यायचं की अल्फा इज इक्वल टू 0, बीटा इज इक्वल टू 4. बर, त्याच्यानंतर काय लागतं आपल्याला, जो इक्वेशन आहे त्याच्यामध्ये इक्वेशन काय आपलं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. म्हणजे काय काय लागतं, एक अल्फा प्लस बीटा लागतं आणि अल्फा इंटू बीटा लागतं, बरोबर ना. तर पहिलं काय करा, अल्फा प्लस बीटा लागतं आपल्याला, तर अल्फा प्लस बीटा काढून घ्या. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय इथं येणार 0 + 4, किती आला 4. त्यानंतर अल्फा इंटू बीटा 0 × 4 किती आला 0. झालं आता काम. आता आपण काय करणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय फॉर्म्युला आपला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू, फॉर्म्युला पाठच करून टाकायचा. काय सांगितलं परत एकदा म्हणा जरा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा, अल्फा बीटा इक्वल टू 0. आता फक्त काय करायचं, व्हॅल्यू टाकायचं, झालं. चला मग काय लिहिणार, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय, अल्फा प्लस बीटा काय 4x प्लस अल्फा इंटू बीटा काय इक्वल टू 0. असं एवढं ठेवलं तरी चालतंय. किंवा जर अजून सिम्प्लिफाय करायचं तर काय करणार, एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालतंय. पहिले काय लिहिणार, अल्फा आणि बीटा लिहिणार, बरोबर. अल्फा इज इक्वल टू 3, बीटा इज इक्वल टू, व्हेरी गुड. मग आता पहिलं काय लिहायचं, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा, व्हेरी गुड. चला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फा काय 3 प्लस बीटा काय, आता इथं काय होणार, प्लस मायनस 3 - 10. पहिलं काय लिहायचं, साइन कोणाची, काय लिहिणार इथं मायनस. बघ साइन डिफरंट आहे म्हणल्यावर काय करणार, 10 - 3. तो अल्फा प्लस बीटा किती आला -7. गुड. त्याच्यानंतर काय, अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय, अल्फा इंटू बीटा 3, इकडे काय -10. सरळ सरळ काय करायचं, मल्टिप्लाय ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं. ब्रॅकेट मध्ये टाकलं की ते इंटू बिंटू लिहायची गरज नाही, काय नाही काय नाही. चला 3 × -10 मायनस, दोन्ही व्हॅल्यू काढून झाल्या. आता पुढे काय लागतं आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. दरवेळी म्हणतच लिहायचं. किती जरी तुम्हाला येत असलं तर मुख्याने लिहायचं, बोलून बोलून लिहायचं. म्हणजे चुकून समजा काय राहिलं, समजा एकदम आपण म्हणताना मायनस लिहितोय, म्हणतोय मायनस लिहितोय प्लस, असं काय गडबड झाली तर लक्षात येतं. चला एक्स स्क्वेअर मायनस तर ऍज इट इज आहेच आहे. अल्फा प्लस बीटा किती आले -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे -30 इक्वल टू, जे दिसते ते ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं. नंतर साइन चेंज होतं तर पुढच्या याला बघू, पण पहिलं काय सबस्टिट्यूशन, ऍज इट इज कॉपी. नंतर आता काय, एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस -30 इक्वल टू, so this is your final equation. Alpha is equal to 1/2, beta is equal to
-1/2. पहिलं लागतं मला अल्फा प्लस बीटा. अल्फा काय 1/2 प्लस बीटा काय -1/2 प्लस मायनस होणार -1/2 -1/2 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा 1/2 फक्त ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं, जास्त काय डोका लावत बसायचं नाही. इंटू बिंटू काय लिहायचे पण काय गरज. ठीक आहे, दोन डायरेक्ट उचलायचे, ब्रॅकेट दोन टाकून द्यायचे अल्फा बीटा. चला काय करणार, पहिले साईन लिहायचे ना. याची साईन प्लस आहे, याची साईन मायनस आहे, प्लस मायनस. व्हेरी गुड. पण आता फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा कसं होतं, मल्टिप्लिकेशन क्रॉस मध्ये होतं ना. नक्की क्रॉस मध्ये होत नाही. का नाही होत, मध्ये प्लस मायनस असेल तर क्रॉस मध्ये होत, इथं क्रॉस मध्ये होत नाही. नॉर्मल हॉरिझॉन्टल होतं मल्टिप्लिकेशन. कसं होतं, नेहमी हॉरिझॉन्टल होतं. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय तुमच्या इतक्या डोक्यात बसले, साधं मल्टिप्लिकेशन आलं तर मी क्रॉस मध्येच जाता. तर कोणाच्या क्रॉस मध्ये जायचं, नाकासमोर चालायचं. मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन नेहमी असं होतं, 1 1 जा, हा गुड, आणि 2 2 जा. कळालं का नाही कळालं. क्रॉस मध्ये कधी जायचं, मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर. ते पण जर डिनॉमिनेटर सेम नसेल तरच क्रॉस. डिनॉमिनेटर सेम असेल तर त्याची पण गरज नाही. ठीक आहे, चला पुढं. मग आता काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय आपला फॉर्म्युला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आलं आपलं 0x, पुढं प्लस इकडं काय आलं -1/4 इक्वल टू, म्हणजे मग आता काय होणार, 0x तर गेला असणार आहे, तो काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस मायनस काय झालं इथं -1/4 इक्वल टू. आता एवढंच ठेवलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर इकडचं पुढचं जे आहे त्याच्यामध्ये काय दिलंय, अल्फा. अल्फा काय दिलाय, पूर्ण लक्ष द्या, नंतर लिहून घ्या वाटल्यास. अल्फा काय दिलाय 2 - √5. बीटा इज इक्वल टू, पर पहिलं काय काढणार, अल्फा प्लस बीटा. चला अल्फा काय 2 - √5 प्लस बीटा काय 2 प्लस, हा चला काय होईल बघा, कोणाकोणाची ऍडिशन होणार, 2 + 2 तर होईल ना, 2 + 2 4, पुढं √5 -√5, पुढं प्लस √5 काय होणार, -√5 प्लस √5 कॅन्सल. गुड, साइन बघायची ना, -√5 प्लस √5, -√5 प्लस √5 गेला, राहिलं काय 2 + 2 4. नेक्स्ट त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा आला किती 4. नंतर अल्फा इंटू बीटा, काय अल्फा इंटू बीटा ब्रॅकेट मध्ये टाकून द्यायचं सरळ, 2 - √5 2 प्लस √5. आता लक्षात आलं इथं ब्रॅकेट टाकायची का गरज नाही, कळालं ना, कारण की ब्रॅकेट टाकलं की अजून कन्फ्युज होतं बेटर. तर नाही टाकलं ब्रॅकेट तर इथं डायरेक्ट कट होतं. इथं ब्रॅकेट टाकायची तर गरजच आहे. आता इथं फॉर्म्युला दिसतोय का एखादा, a - b a + b, काय फॉर्म्युला a + b a - b चा, बरोबर आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तुम्ही जो सांगताय तो कुठला आहे, काय जण a - b ब्रॅकेट स्क्वेअरचं सांगतात, a स्क्वेअर - 2ab, तो नाही. a + b a - b चा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस, म्हणजे a स्क्वेअर काय होणार इथं 2 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय होणार √5 स्क्वेअर. इथं फॉर्म्युला लिहून ठेवायचा, a + b a - b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. चला 2 चा स्क्वेअर 4 मायनस √5 चा स्क्वेअर 4 - 5 -1. साइन बघायची पहिले, मोठ्याची साइन काय मायनस ना, तो अल्फा प्लस बीटा आला 4, अल्फा इंटू बीटा आला -1. मग काय लिहिणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म्युला काय आपला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू, चला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलंय
4x प्लस अल्फा इंटू बीटा किती आलं -1 इक्वल टू, चला मग काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस -1 इक्वल टू, फायनल इक्वेशन काय आलं एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस. आता हे दोन्ही जे आहेत, हे जे दोन्ही आहेत त्यांना स्टार करून ठेवा. बरं काय दिलंय बघा आता. नेक्स्ट क्वेश्चन स्टार आहे म्हणल्यावर बोर्डामध्ये येण्याचे चान्सेस पण आहेत. थोडंसं काहीतरी वेगळं दिसेल इथं. चला काय वेगळं दिसतं बघूया. काय दिलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. आता हे आपल्याला एवढं कळलं पाहिजे, सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स म्हणजे काय, बस एवढं कळालं का. म्हणजे काय दिलंय, अल्फा प्लस बीटाची जी काय व्हॅल्यू असेल आपल्याला काय माहित नाही. अल्फा प्लस बीटा जो असणार आहे तो काय असणार आहे, अल्फा इंटू बीटाच्या डबल असतं. एवढं तर कळालं. ठीक आहे, कंडिशन कळाली. आता पहिले बघू इक्वेशन ते दिलंय का त्यांनी, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलंय. सो पहिले काय गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलंय बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. हा, ए काय दिलाय, एक्स स्क्वेअरच्या शेजारी जो काय आहे तो तुमचा ए, म्हणजे ए इज इक्वल टू 1. एक्सच्या शेजारी जे काही असेल तो आहे तुमचा बी, म्हणजे बी इज इक्वल टू काय -4k. आणि ज्याला एक्स नाही, ज्याला एक्स जोडलेला नाही तो सगळ्यात सगळं काय सी, म्हणजे सी इज इक्वल टू काय k प्लस 3. हे लक्षात घ्या व्यवस्थित. बरं आता आपल्याला काय लागतं, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा पाहिजे आपल्याला. वाटलं तिथे लिहून ठेवा. काय लिहिणार, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. चला मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय -b अपॉन, आता अल्फा इज इक्वल टू -b, मायनस साइन इथली साइन, बी काय -4k अपॉन ए काय मायनस मायनस काय झालं, ते काय झालं 4k. म्हणजे अल्फा प्लस बीटा काय आलं तुमचं, पुढे काय लागणार आहे आपल्याला, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. प्रॉडक्ट ऑफ रूट्स, प्रॉडक्ट ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा बीटा, बरोबर ना. अल्फा बीटा, अल्फा बीटाची व्हॅल्यू काय असते आपली, सी अपॉन ए, सी अपॉन ए. सी काय k प्लस 3, ए काय म्हणजे काय लिहायचं इथे डायरेक्ट k प्लस 3 अपॉन 1 लिहा, नाही लिहिला काय फरक पडत नाही. क्लिअर आहे. आता कंडिशन, गिवन कंडिशन काय दिली आपल्याला, फ्रॉम गिवन कंडिशन, व्हॉट इज द कंडिशन, सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल, डबल म्हणजे 2, प्रॉडक्ट, प्रॉडक्ट काय अल्फा बीटा. क्लिअर आहे का. आता व्हॅल्यू टाकायच्या, अल्फा प्लस बीटा काय दिलंय 4k इज इक्वल टू 2, अल्फा इंटू बीटा काय दिलंय k प्लस 3, k प्लस, वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ k है ना, फाइंड k असं आहे ना. चला इक्वेशन तर रेडी आहे, मग काय करणार 4k ब्रॅकेट ओपन केलं तर काय होणार 2k प्लस 6. हा 2 ने 3 ला पण मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवा. आता कोणाला कुठे घेणार, 2k ला इकडे घेणार ना, k जवळ घेणार आहे. तो काय होणार 4k मायनस 2k इज इक्वल टू किती आलं मग, 2k इज इक्वल टू 6, k इज इक्वल टू 6/2. सो k इज इक्वल टू 6. आता हे 6 पण स्टार वाले ना, तर बोर्डात आलेले हे सगळे गणित आलेले आहेत बोर्डात. ठीक आहे. चला काय दिलं पहिल्यांदा, अल्फा बीटा रूट्स ऑफ इक्वेशन. म्हणजे आता इक्वेशन दिले त्याच्यावरनं पहिले तुम्हाला अल्फा बीटा काढायची गरज नाहीये, त्याच्यावरनं अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढलं तर त्याच्यावरनं हे सॉल्व्ह करायचं. कळालं, म्हणजे अल्फा आणि बीटा काढायची गरज नाही, जसं आपण काय 3 मेथड लावतो तसं नाही करायचंय. आता बघा काय दिलं पहिल्यांदा, पहिले गिवन इक्वेशन लिहूया. काय लिहिणार, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय दिलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, y स्क्वेअर मायनस 2y मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. आता व्यवस्थित लक्ष द्या,
एबीसी काढता येईल का याच्यावरनं? चला काय लिहिणार मग, कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू a इज इक्वल टू b इज इक्वल टू -2, c इज इक्वल टू. चला इथपर्यंत क्लिअर आहे? काय डाऊट? आता मागच्या गणितात पण आपण ते कंपेअरिंग नाही लिहिलं, ते तेवढं लिहून टाका वाटलंस. ठीक आहे, चला पुढं. मग आता ए आला, बी आला, सी आला, मग काय काय काढू शकतो आपण? अल्फा प्लस बीटा काढू शकतो का? अल्फा प्लस बीटा काय होणार? मायनस बी अपॉन ए. व्हेरी गुड, मायनस बी अपॉन ए इक्वल टू, मायनस साइन नंतर आहेच आहे, बी काय आहे? -2 अपॉन ए काय? मायनस मायनस, म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आला? 2 आला. पण पुढं अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. सी काय? अपॉन ए काय? -7 अपॉन 1. दोन्हीच्या व्हॅल्यू आल्या इथपर्यंत. तर काही प्रॉब्लेम? आता व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युले जे आहेत तुमच्या सगळ्यात आवडतं जे आहे, काय म्हणतात, फॉर्म्युले आहेत ना सगळे, ते ए प्लस बी स्क्वेअर, ए मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी होल क्यूब वगैरे सगळे आता तुम्हाला कामाला येतील. आय होप तुमचे फॉर्म्युले सगळे पाठ असतील. पाठ आहेत ना? ठीक आहे, चेक करू आपण. चला लक्ष द्या. काय करायचं? पहिल्यांदा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? अल्फा स्क्वेअर प्लस, मला सांगा आपल्याकडं एक तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे किंवा अल्फा बीटाची व्हॅल्यू, ह्याच्यापेक्षा वेगळे व्हॅल्यूच नाहीये. मग आता लक्ष द्या व्यवस्थित. मला कसं तरी करून अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला बनवायचा आहे. असा फॉर्म्युला नाहीये. फॉर्म्युला कसा आहे? ज्याच्यामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे असा कुठला फॉर्म्युला होईल? आपले 2-3च फॉर्म्युले शिकलो आपण. कुठला फॉर्म्युला शिकलो आपण? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर 2 अल्फा बीटा. गुड. चला आता इथं आपण काय करूया, बरं मला आता काय पाहिजे? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे. जे पाहिजे ते इथं दिसतंय का? कुठं कुठं दिसतंय? दिसतंय? व्हेरी गुड, चांगली गोष्ट. दिसतंय, त्याला हात लावायचा. आता ज्याला हात लावायचा नाही याचा अर्थ तो जर LHS ला असेल तर LHS ला ठेवायचा, RHS ला असेल तर RHS ला ठेवायचा, हात लावायचा. मग आता काय करायचं बघा, RHS ला आहे ना इकडं, तर मी काय करतो, याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला असंच ठेवतो. मग काय काय करणार? मग जे नकोय अल्फा स्क्वेअर प्लस बीटा सोडून जे नकोय त्याला काय करायचं? लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. काय करणार अजून? काय करणार? जे नकोय म्हणजे काय नकोय? तो अल्फा बीटा नकोय, त्याला काय करायचं? लेफ्ट हँड साईडला. म्हणजे आता ऑलरेडी इथं कोण आहे? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इकडे काय झालं? 2 अल्फा बीटा. झालं फॉर्म्युला तयार. फक्त व्हॅल्यू टाकायची आता. चला मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, पहिलं काय? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा प्लस बीटा काय आपल्याकडं? म्हणजे इथं काय होणार? 2 स्क्वेअर -2. अल्फा इंटू बीटा काय? -7. तर इथं काय होणार? -7. 2 चा स्क्वेअर 4, मायनस मायनस 7 2 जा 14 प्लस 4. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस बीटा क्यूब. म्हणतील हा कुठला फॉर्म्युला काढला? आम्ही तर काय, तुम्ही कुठला फॉर्म्युला पाठ केला होता? अल्फा क्यूब किंवा ए क्यूब. तुम्ही काय फॉर्म्युला पाठ केला? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब, असा फॉर्म्युला आपण 8वीला पाठ केला, बरोबर ना? आता आपण 10वीत आलो. 10वीत आपण काय वेगळं शिकलो की अरे हे जे दोन आहेत ह्याच्यामध्ये कॉमन काय ते काढा बाहेर. कॉमन काय दिसतं? 3 कॉमन दिसतंय, इथं आला. दोघांमध्ये ए कॉमन दिसतंय,
इथं आला, दोघांमध्ये बी कॉमन दिसते, इथं आला, मग ह्याच्यात राहिलं काय ए म्हणजे काय अल्फा, याच्यात राहिलं काय बी म्हणजे काय बीटा. म्हणजे हाच फॉर्म्युला फक्त काय केलाय मॉडिफाय केलं. काय चेंज केलं, चेंज वेगळं मॉडिफाय वेगळं. ठीक आहे, मॉडिफाय फक्त मागं पुढं फक्त केले. चला मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं तुम्हाला दिसते बघा, आपल्याला काय पाहिजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे, त्याला हात लावायचा, सॉरी क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब पाहिजे, त्याला हात लावायचा. बाकी सगळं जे आहे ते लेफ्ट हँड साइडला. चला मग इथं काय काय दिसतंय, अल्फा प्लस बीटा क्यूब माइनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू इथं काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. हा तुमचं झालं फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला आता फक्त काय करायचंय, व्हॅल्यू फक्त पुट करायची. चला मग काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय अल्फा प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा काय आपलं 2, म्हणजे इथं काय लिहिणार 2 क्यूब मायनस पुढे काय दिसतंय 3 अल्फा बीटा, अल्फा बीटाची व्हॅल्यू काय -7. व्हेरी गुड, -7 पुढं इंटू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय 2. व्हेरी गुड. पुढे आहे का काय अजून, है ना, फक्त हे इकडे लिहिलंय हे इकडे लिहिलंय, वेगळं काय केलं. चला 2 चा क्यूब नक्की का 6 नाही ना, असं नाही ना कोणी इथं 2 चा क्यूब 6 वाला, इथं क्यूब म्हणजे 3 वेळा मल्टिप्लाय करायचं. 2 चा क्यूब 8 बर मायनस मायनस 3 2 जा 6 6 7 जा 42 42 प्लस 8 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू किती आली तुमची 50. बर काय करायचं आता याच्यामध्ये, रूट्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स इक्वेशन रिअल अँड इक्वल, याला अंडरलाईन केलं का, रिअल अँड इक्वल ला अंडरलाईन करा. का करायचं अंडरलाईन, कारण त्याच्यामध्ये आपलं सगळं मेन पार्ट जो आहे तो लपलाय. काय की रिअल अँड इक्वल कधी असतात, जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 असतो. म्हणजे आता करायचंय काय आपल्याला, लक्षात घ्या, इक्वेशन तर दिलंय, इक्वेशन दिलंय त्याच्यावर काय काढणार एबीसी तर काढता येईल, एबीसी काढायचं, हे जे इक्वेशन आहे त्याच्यात टाकून द्यायचे. आता तुम्हाला के काढायचं आहे, म्हणजे काय एबीसी मध्ये कुठे ना कुठेतरी के असणार, बस एवढंच आहे. मग ते इक्वेशन सॉल्व्ह करता करता के ची व्हॅल्यू येऊन जाईल, काय याच्यात वेगळं. पण हे इम्पॉर्टंट आहे, बोर्डाच्या हिशोबाने हे इम्पॉर्टंट आहे. चला पहिलं काय दिसतंय आपल्याला, इक्वेशन तर दिलंय, चला पटापट सांगा. पहिलं काय एबीसी काढायचं ना, लिहायचं काय कंपेअरिंग विथ वाय नाही तर ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय. हा झालं. मग आता काय करा एबीसी काढायचं, हा बोलत चला. ए इज इक्वल टू, हा बी इज इक्वल टू 1k नाही के लिहिलं तरी चालतंय. पुढं सी इज इक्वल टू झालं. आता परत काय करायचं, आता हे बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आहे, त्याच्या आधी आपल्याला हे लावायला लागेल ना की रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. काय लिहिणार इथं, रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशंस आर रियल अँड इक्वल. याचाच अर्थ काय होतो, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 आहे. टाकायची व्हॅल्यू बी काय, चला सांगा पटपट बी काय. इथे लक्ष द्या, इथे इन्व्हॉल्व झाले मग परत कधी प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला तिथं. हा बी इज इक्वल टू काय के टाकायचं, तर काय येणार के स्क्वेअर मायनस काय दिसतंय 4, ए काय दिसतंय सरळ ब्रॅकेट मध्ये टाका, सी काय दिसतंय 12, पुढे काय दिसतंय इक्वल टू, पुढे दिसतंय 0. फक्त जे दिसतंय ते पटापट पटापट लिहून घ्यायचं. सबस्टिट्यूशन पहिलं काय इक्वेशन, त्यानंतर सबस्टिट्यूशन, आता कॅल्क्युलेशन. बर के चा स्क्वेअर काढता येतो का, मला नाही बाबा. पुढं मायनस तर कुठं काय नाहीये. चला मग आता काय करता, इथं 4 3 जा 12 आणि 12 इंटू 12 डायरेक्ट लिहूयात का 144. ठीक आहे चला 144 इज इक्वल टू 0. मग आता कोणाला तिकडे टाकायचं, मायनसचा तिकडे गेलो तर काय होणार, के स्क्वेअर इज इक्वल टू 144. के इज इक्वल टू किती येणार, हेच पाहिजे होतं का आपल्याला.
ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो असा k इज इक्वल टू 12 ची व्हॅल्यू आलेली आहे. आता पुढे काय करायचं, सेम तसेच गणित आहे, सेम तसंच आहे. आता फक्त काय वेगळं आहे का तेवढं बघू. इक्वेशन आता हे साधं होतं, आता जे इक्वेशन जे होते ते साधं होतं. आता हे जे आहे त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित बघूयात, ह्याच्यात काही ट्विस्ट वगैरे आहे का. अच्छा, स्क्वेअर रूट घेताना का. बरं ठीक आहे, चला मग काय करू, इथं प्लस मायनस घेऊयात, जसं त्यांनी दिलं तसं करूयात. प्लस मायनस 12 करू स्क्वेअर रूट घेताना. चला पुढं के एक्स त्यानंतर एक्स. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे, आपल्या फॉर्मॅट मध्ये आहे का नाहीये. मग काय करायचं, मग ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन करा, मग काय येणार के एक्स. हा याचं काय होतं के एक्स स्क्वेअर बरोबर ना, मल्टिप्लाय केलं तर के इथं काय होणार के एक्स स्क्वेअर. पुढे काय दिसतंय मायनस, त्यानंतर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2kx. पुढे काय दिसतंय प्लस 6 इक्वल टू, याला 2 ने मल्टिप्लाय करायची गरज आहे का नाही ना. हा चला पुढं. आता काय कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस dx. गुड. मग आता काय करणार, ए इज इक्वल टू के. 1 कुठे आहे, के आहे ना, जे के एक्स स्क्वेअरचे शेजारी दिसते ते ऍज इट इज कॉपी करायचं. बी इज इक्वल टू मायनस 2k. सी इज इक्वल टू गुड. मग आता आपल्याला काय सांगितलं होतं, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. ते लिहायचं इथं काय लिहिणार, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. तर याचा अर्थ होतो बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. चला बी काय मायनस 2k ब्रॅकेट स्क्वेअर मायनस काय दिसतंय 4 दिसतंय, ए काय दिसतंय के, आणि सी काय दिसतोय तर के ला असं टाका, 6 ला असं लिहा इक्वल टू. बर आता ह्याचा स्क्वेअर करताना मायनसचा काय होणार आहे, मायनस राहणार का. स्क्वेअर केल्यावर काय होतं मायनसचा प्लस होतो, तर मायनस तर गेला. 2 चा स्क्वेअर काय झाला, के चा स्क्वेअर काय झाला. तर ज्यावेळी ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 3 अशा गोष्टी आहेत की ज्याचा स्क्वेअर करायचं, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली करत करत मग डायरेक्ट जम्प मारायचं नाही. काय जण काय येतं 4k, काय जण येतात 2k स्क्वेअर. असं नाही, साइन पासून सुरुवात करायची, मायनस ची प्लस झाली स्क्वेअर होता म्हणून. तर त्या गोष्टी आता स्क्वेअरच्या वेळी ठीक आहे, पण समजा कधी कधी क्यूब असतो आणि आतमध्ये मायनस असते, आपण आपल्या नादात मायनस लिहितच नाही, तर ते गडबड नको व्हायला. चला पुढं पुढं आहे का काय कुठले साईन नाही, मायनस 4 6 24k इक्वल टू. बरं आता ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतंय का बघा, हे जर कॉमन निघला 4 पण कॉमन निघतोय, 4k कॉमन निघला, तर इथं काय राहणार k मायनस. म्हणजे काय केलं 4k नी ह्याला पण डिवाइड केलं, ह्याला पण डिवाइड केलं, जे आपण आज ऑलरेडी शिकलेलो आहे. 4k ने डिवाइड केलं तर 4 4 तर गेला, 2k होते, 1k गेला, मग राहिला 1k मायनस साइन. 4 ने ह्याला डिवाइड केला आला 6k तर कट झाला. म्हणजे आपण कॉमन काढतो म्हणजे काय करतो डिवाइड करतो ना, झालं. मग आता इथं काय होणार 4k इज इक्वल टू 0 और इकडे काय होणार k मायनस 6 इज इक्वल टू, है ना 2 आले ना आपल्याकडं. मग आता काय 4 इकडे गेला, मग काय आला k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू, म्हणजे k च्या किती व्हॅल्यू आल्या 2 व्हॅल्यू आल्या. मगाशी पण k च्या 2 व्हॅल्यू आल्या होत्या का आपल्या, एक प्लस 12 आणि एक मायनस 12. इथं पण k च्या किती व्हॅल्यू आल्या 2 आल्या, एक 0 k इज इक्वल टू 6.